दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे राहणारे रमेश तेलगोटे हे गेले 25 वर्ष नायगाव येथे राहत होते. मात्र परिवारातील घटक वारल्यामुळे ते बहिणीकडे अकोट येथे राहायला गेले. बहीण निराधार व पुन्हा अपंग भाऊ हा सुद्धा निराधार, त्यामुळे बहिणीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. शासनाच्या संजय गांधी योजना यांच्यावरती पोट भरते. भाऊ तसाच अपंग जगतो. मात्र बहिणीचे खाते अकोट बँकेमध्ये आहे व अपंग भावाचे खाते दर्यापूरच्या सेंट्रल बँकेमध्ये असल्याने दोघेही बहीण भाऊ बनोसा दर्यापूर येथे आले. मात्र त्यांचे KYC नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही व अखेर रोडवरच त्यांना रात्र काढावी लागली. जेव्हा सकाळी ते रोडवर झोपलेले पाहून तेथे शेजारीच राहणारे मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबचे संचालक शेतकरी विलास कोल्हे हे घरी जाऊन त्यांनी जेवण आणून दिले व 11 वाजता बँक उघडते याची ते वाट पाहायला लागले. तेव्हा विलास कोल्हे यांनी विनंती केली आहे की जागेवर जर KYC करता आली तर फार बरे होईल. तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गजानन देशमुख यांनी सांगितले की अपंग असल्यामुळे त्यांना चालता येत नाही आणि बँकेत KYC झाल्याशिवाय पैसे भेटत नाही. या अपंगांची व्यथा कोण जाणणार? शेवटी परमेश्वरच माणसाला बुद्धी देते व ते काम करून घेते. दुपारी 12 वाजता सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील तराड यांनी सुद्धा आपल्या घरून जेवणाचा डब्बा घेऊन आपला मुलगा ओम तराड याच्याजवळ पाठवून माणसाला माणुसकी असल्याचे दाखवून दिले. दुसरीकडे संदीप सूर्यवंशी सेंट्रल बँक मॅनेजर हे MP बैतूल येथे आईची तब्येत बरोबर नसल्याने ते सुट्टीवर गेले असता वरील माहिती मिळताच त्यांनी त्या अपंग निराधार बहीण भावांना 2 कर्मचाऱ्यांना पाठवून तिथे बसवून त्यांना न्याय दिला. त्याबद्दल सेंट्रल बँक शाखा दर्यापूरचे मॅनेजर संदीप सूर्यवंशी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.